नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम स्टडीच्या या ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचे सगळ्यांचे स्वागत. मी सतीश काळे. आजच्या या सेशनमध्ये आपण महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस MES थ्रू जी अपकमिंग रिक्रुटमेंट असणार आहे याच्याविषयीची माहिती देणं हा सखोल व्हिडिओ असणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण नंबर ऑफ व्हॅकन्सीज, एक्झामची टेंटेटिव्ह डेट काय असणार आहे, ह्याचा नवीन बदललेला अभ्यासक्रम, सिलेबस पॅटर्न किंवा एक्झाम पॅटर्न, त्याच टाईपमध्ये याच्यामध्ये कुठल्या सिलेक्शन स्टेजेस असतात, त्या बदललेल्या अभ्यासक्रमामध्ये प्रत्येक सब्जेक्टचं वेटेज कसं असणार आहे, कुठले डिपार्टमेंट रिक्रूट करत आहेत, त्याच टाईपमध्ये एक स्केल काय असणार आहे, सॅलरी काय असणार आहे. सो याच्याविषयी आपण बोलणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाची जी समस्या होती की डिपार्टमेंटकडनं मागणीपत्र जाणं महत्त्वाचं होतं, ते पोहोचलेलं आहे MPSCकडला. MPSC आता त्याचं काम वर्कआउट करणार आहे. नोटिफिकेशन, एक्झाम कंडक्ट करणं, सिलेक्शन करणं कॅन्डिडेटचं, ही प्रोसिजर MPSC करत आहे. याच्यामध्ये जर आपण बघितलं ह्या मागणीपत्राप्रमाणे दोन डिपार्टमेंटच्या, तर सिव्हिलसाठी 184 व्हॅकन्सीज, मेकॅनिकलसाठी 86 + 61 व्हॅकन्सीज बघूया पुढे, आणि इलेक्ट्रिकलसाठी ह्या 61 व्हॅकन्सीज, अशा मिळून जवळपास 331 व्हॅकन्सीज असणार आहेत या केसमध्ये. आणि आपण बघतोय हे डिपार्टमेंट कुठे आहे, WRD आणि WCD हे दोन डिपार्टमेंट आहेत रिक्रुटिंग. आणखी PWDकडनं अपडेट जाणं बाकी आहे. यामध्ये जर बघितलं आपण सिव्हिलसाठीच्या AEE असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरच्या 20+11 ते डिपार्टमेंटल वाईज आहे ॲक्च्युली, WRD आणि हे WCD या डिपार्टमेंटमध्ये. नंतर AE1च्या 21, AE2च्या 132 मिळून अशा 184 व्हॅकन्सीज असणार आहेत. याच्यामध्ये क्लास 1 पोस्ट, क्लास 1 पोस्ट आणि क्लास 2 पोस्ट ह्या टाईपमध्ये कॅटेगराईज करूया. हे मेकॅनिकल प्लस इलेक्ट्रिकलच्या ह्या व्हॅकन्सीज, हे डेप्युटी इंजिनिअरच्या 12 व्हॅकन्सीज आहेत. त्याच्यामध्ये AE1च्या व्हॅकन्सीज नाही आहेत हे अपडेट्सप्रमाणे, आणि इकडे AE2च्या 49 मिळून अशा झाल्या ह्या 61 व्हॅकन्सीज दोघांच्या मिळून असणार आहेत त्या. ओके. आणि सेपरेट मेकॅनिकलच्या जवळपास जर बघितलं आपण एक 8 ते 10 वर्षामधलं हे अपडेट आहे मेकॅनिकलसाठीचं एक मोठं. आणि मेकॅनिकल प्लस इलेक्ट्रिकलसाठीचं जवळपास 2013ला मागच्या वेळेस रिक्रुटमेंट झाली होती. ओके, काही वर्षांपूर्वी झालेली ही रिक्रुटमेंट. सो त्यावेळेसच व्हॅकन्सीज होत्यात. आता ह्या मेकॅनिकलच्या सेपरेट, डेप्युटी इंजिनिअरच्या 10 व्हॅकन्सीज, AE2च्या 76 मिळून अशा 86 व्हॅकन्सीज, हे टोटल सम अप 331 व्हॅकन्सीज हे इंजिनिअरिंग सर्व्हिसेस थ्रू असणार आहेत. मग ह्यासाठी कुठल्या ब्रँचेस एलिजिबल असतील हे सगळंच आपण डिटेल्स याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. पण त्याच्याही अगोदर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्झाम कधी असणार आहे. एक्झामची जर बघितलं आपण, नोटिफिकेशन नोव्हेंबरच्या एंडिंगला किंवा डिसेंबरच्या 15-20 येण्याची मॅक्सिमम शक्यता आहे. जर लवकर आलं त्याच्या अकॉर्डिंगली लवकर एक्झाम होण्याची शक्यता आहे. लवकर म्हणजे कसं बघा, प्रिलिम्स एक्झाम्स हे फेबच्या एंडला मार्च किंवा एप्रिलच्या दरम्यान होण्याची शक्यता आहे, आणि मेन्स एक्झाम ही जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 3 महिन्यात होण्याची शक्यता आहे. की डिपेंड्स करेल की नोटिफिकेशन कधी येऊन जाईल, बट एवढं तर क्लिअर आहे की एक्झाम होणार आहे. ओके. याच्यामध्ये जर बघितलं आपण इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे डिपार्टमेंट कुठले असतात बरं जनरली, तर PWD पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट, तसं WRD, WCD, MJP, अगोदरचं पूर्वीचं बघू शकतो आपण ह्याला वॉटर सप्लाय, इनडायरेक्टली एकमेकांशी कनेक्ट असले हे डिपार्टमेंट, महाजीवन प्राधिकरण, वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट, वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट, या डिपार्टमेंटमध्ये त्या टाईपच्या पोस्ट असतात. यांच्या काय सेपरेट एक्झाम्स होणं तर पॉसिबल नाही. सो MPSC एकच एक्झाम कंडक्ट करते, त्याच्या थ्रू तुम्हाला रँक थ्रू हे डिपार्टमेंट, रँक थ्रू त्या पोस्ट दिल्या जातात. कुठल्या पोस्ट, AEE असेल, DYE असेल किंवा AE1 असेल, AE2 असेल, तर तेही बोलूया आपण पुढं, त्याच्याविषयी माहिती घेऊया. पण त्याची अगोदर एक महत्त्वाचा क्वेश्चन की सॅलरी किती आहे, सॅलरी किती भेटते. बघा, क्लास 1, क्लास 2 असं कॅटेगोराईज जर केलं तर ही याची असलेली मोठीशी रेंज. इन हँड जर बघितलीस तर आपण AEEला 80-90 हजाराच्या रेंजमध्ये येऊन जाते, AE2ला 10,000 थोडंसं कमी, ह्या 70-80च्या रेंजमध्ये जाते, आणि 50-60च्या रेंजमध्ये असलेली ही क्लास 2ची AE2ची ही सॅलरी असणार आहे. पण त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती असेल की महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, जसं सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बाबतीत कसं असतं, इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस असते बघा. इंजिनिअरिंग सर्व्हिसेस जे डिपार्टमेंट असते, मीन्स तिथं जी रिक्रुटमेंट होत असते, तिथं जी एक्झाम होत असते, त्याच लेवलचं हे महाराष्ट्राच्या लेवलला आहे बघा. महाराष्ट्रामध्ये राहून तुम्ही इंजिनिअरिंग सर्व्हिसेसला फील करू शकता. सो ह्या डिपार्टमेंटच्या सॅलरीबद्दल तर तुम्हाला काही डाऊट नसायलाच पाहिजे. आणि त्याहीमध्ये तुम्हाला जर आणखी आमच्या साईडनं जर काही मदत हवी असेल ऑनलाईन कोर्ससाठी, ऑफलाईन कोर्ससाठी, तर आपली ऑनलाईन बॅच ऑलरेडी स्टार्ट झाली आहे बघा. एक्झाम स्टडी ॲपला डाउनलोड करून तुम्ही त्यामधलं डेमो कंटेंट चेक करू शकता. न्यूली रेकॉर्डेड कोर्स असणार आहे. याच्यामध्ये फ्रेश रेकॉर्डिंग्स नवीन सिलेबसच्या अकॉर्डिंगलीच होत आहेत, आणि जो काही अभ्यासक्रम बदलला आहे त्यालाच वेटेज देऊन प्रत्येक रेकॉर्डिंग तशी होत आहे. आणि त्याचे लाईव्ह सेशन्स पण आपल्याला तुम्हाला दिसून येणार आहेत बघा. लाईव्ह सेशन्समध्ये काय कव्हर करतो तर आपण ह्याच्यामध्ये लाईव्ह तुमचे डाऊट्स असतील, एक्स्ट्रा मॅरेथॉन सेशन्स असेल, रिव्हिजन सेशन्स असतील, त्याच्यामध्येच आपण बघूया. मॅरेथॉनमध्येही आपण आणखी MCQ सेशन्स घेणार आहोत बघा. एकदम अशाच टाईपच्या इंटरॅक्टिव्ह पॅनलवरतीच तुमच्यासोबत कम्युनिकेशन होणार आहे. प्रत्येक ही एक्सपर्ट फॅकल्टी आहे. तुम्ही जाऊन कोणाचंही डेमो कंटेंट चेक करू शकता. काही फॅकल्टीचं ऑलरेडी कंटेंट अवेलेबल आहे, म्हणजे 4-5 लेक्चर्स आपण नवीन शूट करून टाकले आहेत. काहींचं आणखी अपडेट व्हायचं आहे. काही ॲडिशनल समस्या असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉलही करू शकता या केसमध्ये.
आता याच्यामध्ये एक क्वेश्चन तयार होऊ शकतो की एलिजिबिलिटी ही फार महत्त्वाची आहे बघा. जे थर्ड इयरचे स्टुडंट्स आहेत, लास्ट इयरचे स्टुडंट्स आहेत किंवा जे पासआउट आहेत याच्यामध्ये कोण अप्लाय करू शकतं. तर पहिलीच कंडिशन, लास्ट इयरचे स्टुडंट्स याला एलिजिबल आहेत. रिक्वायरमेंट अशी असते की मेन्सचा ज्यावेळेस प्री होते, नंतर मेन्स एक्झाम असते बघा, मेन्सच्या एक्झामचं ज्यावेळेस फॉर्म भरण्यासाठी विचारलं जातं त्यावेळेस तुमचं डिग्री सर्टिफिकेट तुमच्याकडे अवेलेबल असणं अपेक्षित असतं आहे. एवढीच रिक्वायरमेंट आहे आणि या शेड्यूलप्रमाणे तर तसं अवेलेबल होऊन जाईल, कारण प्रत्येक वर्षी ही एक्झाम होते सिव्हिलसाठी आणि इलेक्ट्रिकलसाठी. सो त्या स्टुडंट्सना ही माहिती आहे. पण ॲडिशनली मेकॅनिकलसाठी किंवा काही नवीन सिव्हिल आणि इलेक्ट्रिकलसाठी माहिती सांगतो मी. एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये BE किंवा BTech ही डिग्री सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकलमध्ये. आणखी त्याच्यामध्ये हिडन ब्रँचेस कुठल्या कुठल्या ॲप्लिकेबल असू शकतात बघा. तर मेकॅनिकलमध्ये जर सिव्हिलमध्ये जर बघितलं तर सिव्हिल इंजिनिअरिंग, सिव्हिल अँड वॉटर मॅनेजमेंट, सिव्हिल अँड एन्व्हायरमेंट, स्ट्रक्चरल, कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी किंवा टेक्नॉलॉजी या टाईपमध्ये ह्या तर रेग्युलर ब्रँचेस आहेत, मागच्या नोटिफिकेशनप्रमाणे आपण काढलं आहे. इलेक्ट्रिकलमध्ये जर बघितलं तर इलेक्ट्रिकल अँड पॉवर, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, कम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, पॉवर सिस्टम या ब्रँचेस. मेकॅनिकलमध्ये जास्तीत जास्त शक्यता आहे की ह्या पण ॲडिशनल ब्रँचेस अवेलेबल होण्याची शक्यता आहे. ऑटोमोबाईल, मेकॅनिकल सँडविच प्रोडक्शन, मेकॅनिकल तर 100% असणारच आहे. ओके, अपडेट्स येऊनच जाईल तुम्हाला लवकरात लवकर याच्याविषयीचं सुद्धा. आताच बोलल्याप्रमाणे लास्ट इयरचे स्टुडंट्स याला एलिजिबल आहेत. ही झाली एक एज्युकेशनल एलिजिबिलिटी. दुसरं बघूया आपण की एजच्या बाबतीत बऱ्यापैकी रिलॅक्सेशन असतं बघा अशा टाईपच्या रिक्रुटमेंटला. तर ओपन कॅटेगरीसाठी जर बघितलं 38 इयर्स, नंतर हे बॅकवर्ड क्लासेससाठी जर बघितलं 43 इयर्स असणार आहे आणि डिझेबल पर्सनसाठी हे 45 इयर्सचं एज रिलॅक्सेशन आहे बघा. सो याच्यामध्ये तर काही अडचण नसण्याची शक्यता आहे. व्हिडिओ ऐकणाऱ्या आपल्या सगळ्यांसाठी तर महत्त्वाचा मूळ मुद्दा आता याच्यामध्ये सिलेक्शन स्टेजेस कशा असतात, किती असतात. तर ह्याच्यामध्ये 3 सिलेक्शन स्टेजेस आहेत बघा. ह्याची प्री एक्झाम जी की ज्याविषयी आपण बोलत आहोत, नॉन टेक्निकल पोर्शन. ओके, याच्यामध्ये कॅन्डिडेट सिलेक्शन जवळपास 14 to 17 टाईम्स केलं जातं जितक्या पोस्ट आहेत त्याच्या पटीमध्ये. नंतर ह्याच्यामध्ये मेन्स एक्झाम असते, याच्याविषयी बोलणार आपण. 3 टाईम्स जनरली सिलेक्शन केलं जातं. ओके, आणि नंतर फायनल असतो इंटरव्ह्यू. तर ह्याच्यामध्ये हे फक्त प्री एक्झाम ही फक्त क्वालिफाईंग एक्झाम आहे. ह्याचा स्कोर फायनली कन्सिडर केला जाणार नाही आहे. मेन्सचा आणि इंटरव्ह्यूचा स्कोर कन्सिडर केला जातो, त्याच्याविषयी आपण बोलूयात. तर ह्या प्री एक्झामचा जो मेन सिलेबस आहे तो या टाईपमध्ये त्यांनी मेन्शन केला आहे बघा. सब्जेक्ट्समध्ये मराठी सब्जेक्ट आहे, इंग्लिश आहे आणि जनरल स्टडीज आहे. सामान्य क्षमता चाचणी, इंग्रजी आणि मराठी. टोटल क्वेश्चन्स याचे किती असतात? 100. प्रत्येक क्वेश्चन्सला 2 मार्क्स असे मिळून 200 मार्क्सची ही प्री एक्झाम असते बघा. निगेटिव्ह मार्किंग असते का? असते. किती असते? 25%. म्हणजे कसं, जर एक क्वेश्चन जर 2 मार्क्ससाठी असेल तर एका चुकीच्या ॲन्सरला तुमचे -0.5 मार्क्स एवढे रिडक्ट होतील बघा. 25% × 2 पर क्वेश्चन मार्क्स 50.5 मार्क्स तुमचे रिडक्ट होतील या केसमध्ये. आणि मेन्सचा जर पॅटर्न बघितला तर त्याच्यामध्ये पेपर नंबर 1, पेपर नंबर 2 असे 2 पेपर असतात. म्हणजे सेपरेट नाही, एकत्रच, फक्त त्याला डिव्हाइड केलेलं आहे. त्यामध्ये टोटल क्वेश्चन्स पेपर 1चे 100, पेपर 2चे 100 अशा मिळून पार्ट 1 हा 200 मार्क्सचा आणि पार्ट 2 हा 200 मार्क्सचा. ही 400 मार्क्सची असलेली आपली ही मेन्स एक्झाम. आणि उरलेला जो असतो तो इंटरव्ह्यू असतो 50 मार्क्सचा. ही क्वालिफाईंग एक्झाम आहे. क्वालिफाईंग मीन्स तुम्ही समजू शकता, जर 40चा कट ऑफ लागला तर 40वाला पण क्वालिफाय आहे आणि 70वाला, 80वाला, 90वाला सुद्धा क्वालिफाय आहे. या टाईपमध्ये हे मार्क्स पुढं ग्राह्य धरले जाणार नाहीत. टोटल मार्क्सपैकी याला कन्सिडर केलं जाणार नाही. आणि हा आहे आपला मागचा सिलेबस. काय सिलेबस मेन्शन केला आहे त्यांनी? जे की तिघांसाठी सेम आहे. ॲग्री, फॉरेस्ट आणि इंजिनिअरिंग सर्व्हिससाठी असलेला सेम सिलेबस, कॉमन सिलेबस. याचा मिनिंग असा होतो बघा की ह्याची जी लेवल असणार आहे कम्पॅरेटिव्हली हाय असणार आहे. राज्यसेवा, कंबाईंड या टाईपच्या ज्या परीक्षा असतात नॉन टेक्निकलमधल्या त्याच लेवलचे क्वेश्चन्स इथं सेट होतील. त्यामुळे तुम्हाला अभ्यासाची ही लेवल चांगल्यापैकी सफिशियंटली चांगल्या प्रकारे ठेवावं लागणार आहे. बरेचसे काही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे विद्यार्थी काही वर्षापासून किंवा ह्या वर्षापासून नॉन टेक्निकलमध्ये इन्व्हॉल्व आहेत, नॉन टेक्निकलचा अभ्यास करत आहेत. सो जे अगोदरच टेक्निकलच्या मागे आहेत पूर्णपणे, त्यांना इथं चांगल्या लेवलला वर्कआउट करावं लागणार आहे. कारण ते जे स्टुडंट्स आहेत जे अगोदरच काही वर्षांपासून नॉन टेक्निकलचा अभ्यास करतात तो ते इझिली ही प्री एक्झाम क्रॅक करण्याची मॅक्सिमम शक्यता आहे. सो तुम्हाला जर त्या लेवलला यायचं असेल तर बेसिकली तुम्हाला चांगल्याच लेवलचा अभ्यास मेंटेन करावा लागेल. आपण जर बघितलं या केसमध्ये बघा, इथं मराठी आहे, इंग्रजी आहे आणि तिसरा जो आपला सब्जेक्ट होता तो होता सामान्य क्षमता चाचणी. यामध्ये जर बघितलं आपण तर जवळपास 6 टॉपिक्स आहेत याच्यामध्ये. जर बघितलं आपण सामान्य क्षमता चाचणीमध्ये चालू घडामोडी, जागतिक तसेच भारतातील, नंतर भारतीय राज्यव्यवस्था, सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान हा एकच सब्जेक्ट त्याने ट्रीट केला आहे. याच्यामध्ये जर बघितलं आपण भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, रिमोट सेन्सिंगचा आणि हा पुढचा पोर्शन. आणि ह्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी हा पोर्शन आहे आपल्या ह्या सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञानमध्ये. नंतर आहे बघा भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल, जिओग्राफी.
नंतर हे जनरल मेंटल ॲबिलिटी, लॉजिकल प्लस हे काय असणार आहे, दोन्ही पण असणार आहे बघा या केसमध्ये. लॉजिकल रिझनिंग तर आहेच आहे, बट पुढे जर बघितलं बेसिक न्यूमरेसी, प्रॉब्लेम सॉल्विंग, ॲनालिटिकल ॲबिलिटी म्हणजे ॲप्टिट्यूड पण आहे आणि रिझनिंग पण आहे. मॅथ्स आणि रिझनिंग दोन्ही पण आले या केसमध्ये. नंतर जर आपण बघितलं सगळ्यात शेवटी पर्यावरण, एन्व्हायरमेंट, हा एन्व्हायरमेंटचा असा दिलेला पोर्शन. आपण जर बघितलं याच्यामध्ये जवळपास हे किती मार्क्सला असणार आहे, 200 मार्क्सला असणार आहे, 100 क्वेश्चन्स असणार आहेत. जर क्वेश्चनच्या टर्म्समध्ये जर बघितलं आपण तर मराठीच्या केसमध्ये बघा, मराठीमध्ये वेटेज जे जनरली काय 100% वेटेज या टाईपमध्ये असतं बघा. 100% म्हणजे मोस्टली असं वेटेज दिलेलं असतं बघा. व्याकरण नेहमीच याच्यामध्ये जास्त वेटेजला असतं, जसं की इंग्लिशमध्येही तसंच ग्रामर जास्त वेटेजला असतं. पुढचं जर बघितलं आपण वाक्प्रचार व म्हणी यांचा अर्थ व उपयोग, तसंच इथं आहे यूज ऑफ एडियम्स, फ्रेजेस अँड देअर मिनिंग, हे सेकंड नंबरच्या वेटेजला असतं बघा. दोघांचेही करस्पॉन्डिंगली सांगतोय. नंतर आहे बघा उतारे, कम्प्रेन्शन ऑफ पॅसेज, इथं आहे बघा उतार्यावरील प्रश्न, सेम टाईपचं ॲनॉलॉगस सिलेबस आहे बघा. नंतर कमी वेटेजला थोडंफार सर्वसामान्य शब्दसंग्रह, कॉमन ओकॅब्युलरी. वाक्यरचना हे पुन्हा याच्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं हे आहे. वाक्यरचना रिलेटिव्हली महत्त्वाचा आहेच आहे, नो डाऊट. आपल्यासाठी तर प्रत्येक पॉईंट महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये किती क्वेश्चन्स विचारले जातात बरं, साधारणपणे एक 15, 17, 18ची रेंज असू शकते. म्हणजे बघितलंच तर मराठी इंग्रजी जवळपास 30-35 मार्क्सला ऑन एन ॲव्हरेज कमीत कमी बोलतो मी, एवढं विचारण्याची दाट शक्यता आहे. सामान्य क्षमता चाचणीमध्ये मग तुम्ही समजू शकता की एक 60 ते 70 मार्क्सला हा पोर्शन असणार आहे. तुम्ही त्याला एक कॉमन सेन्समध्ये तुम्ही ह्याला डिवाईड करू शकता. एक 10-12 टाईपमध्ये तुम्ही याला कॅटेगराईज करू शकता. त्याच्यामध्ये जर बघितलंच तुम्ही इथं आता 4 सब्जेक्ट्स आहेत जवळपास वेगवेगळे. जर तसं बघितलं असतं आपण भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, रिमोट सेन्सिंग आणि ICT वाला पोर्शन, तर याच्यामध्ये एक 4 असं डिव्हिडेशन होऊ शकतं. तर आपल्या ऑनलाईनच्या कोर्समध्ये तुम्हाला बायलँग्वेज कोर्स अवेलेबल असणार बघा, जे प्रोफेसर शिकवत आहेत. जसं की एक्झाम्पल हे तर बायलँग्वेजची गरज नाही, मराठीतच होणार, इंग्रजीमध्येच होणार. सामान्यमध्ये जर आपण बघितलं करंट इव्हेंट्स, याच्यामध्ये बायलँग्वेज वर्ड्स वापरले जातील. जे मराठीचे असतील त्यांना मराठीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं शिकवलं जाईल, इंग्लिशमध्ये असतील त्यांना इंग्लिशच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं. वन स्ट्रोक दोघांचाही प्रोग्राम सायमल्टेनियसली चालणारच आहे. तसंच बाकीच्याही सब्जेक्टला असंच केलं जाईल, जसं की पर्यावरण असेल, भूगोल असेल आणि त्याच टाईपमध्ये राज्यव्यवस्था असेल. सो हा आहे पूर्णपणे नवीन बदललेला सिलेबस. आता याच्यामध्ये कसं असतं बघा, ह्यांचं जे सिलेक्शन असतं ना, त्या सिलेक्शन स्टेज आपण बघणारच आहोत बघा. तुमचे जसेही मार्क्स येतील, क्वालिफाईंग तर तुम्हाला पहिली स्टेज सांगितली मी, बट दुसऱ्या स्टेजमध्ये कसं असतं की मेन्स फॉलोड बाय द इंटरव्ह्यू. किती मार्क्सपैकी होतो हा, 450 मार्क्सपैकी होतो. कारण मेन्सचे पेपर 1, पेपर 2 कॅरिंग 400 मार्क्स आणि इंटरव्ह्यू कॅरिंग 50 मार्क्स, असे मिळून 450 मार्क्सपैकी तुमचं सिलेक्शन असणार आहे. ज्यांचा या 450 मार्क्सपैकी रँक जास्त असणार आहे त्यांना AEE, थोडासा कमी AE1, थोडासा आणखी कमी AE2, आणखी कमी नाही मग. सो या टाईपमध्ये स्कोर करणं आपल्याला हे फार महत्त्वाचं ठरतं बघा. याच्यामध्ये जर बघितलं पहिली स्टेज आपण वर्कआउट करत आहोत. आपल्याकडं सगळे एक्सपर्ट फॅकल्टीज आहेत, मेन्सही एक्सपर्ट फॅकल्टीज आहेत आणि इंटरव्ह्यूचाही एक सेपरेट पॅनल नवीन यावर्षीपासून आपण इंट्रोड्यूस करत आहोतच. इन केस जरी तुम्हाला कंप्लीट जरी कोर्सेस आपल्याकडं जॉईन करायचे असेल तरीही तुम्ही जॉईन करू शकता. जास्त माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. थोडक्यामध्ये एक तुम्हाला मेन्सचा सिलेबस मी याचा ओव्हरव्ह्यू देतो. जसं की सिव्हिलसाठी आहे बघा पार्ट 1साठीचे हे असलेले हे सब्जेक्ट्स विषय ओके, आयोगाकडनंच भेटलेला हा सिलेबस आहे. त्याच्यामध्ये हे सगळे सब्जेक्ट्स. पेपर 2शी जर बघितलं तर हे असे 11 सब्जेक्ट्स, इकडचे 11 सब्जेक्ट्स, इकडचे जवळपास 9 सब्जेक्ट्स. हा झाला आपला पेपर 1, पेपर 2. याची थोडक्यात ॲनालिसिस आपण बघूया. ही जी ॲनालिसिस आहे 2019ची ॲनालिसिस आहे. याच्यामध्ये जर आपण बघितलं हे पेपर 1चे असलेले 9 सब्जेक्ट्स अँड ऑन ॲन ॲव्हरेज 12 मार्क्स, 11 या टाईपमध्ये यांचं वेटेज होतं. मार्क्सच्या टर्म्समध्ये जर बघितलं मल्टिप्लाय बाय 2 करा. हे नंबर ऑफ क्वेश्चन्स 2019ला बघितलं असतं या टाईपमध्ये यांचे नंबर ऑफ क्वेश्चन्स. याच्यामध्ये जर बघितलं आपण थेरॉटिकली किती क्वेश्चन्स विचारले गेले आहेत सिव्हिलसाठीचे बघा. 17, 18 आणि 19 ॲनालिसिसमध्ये 64, 74, 60 या टाईपमध्ये थेरॉटिकल क्वेश्चन्स. मग काहींचं म्हणणं असतं की सर न्यूमेरिकल क्वेश्चन्स जे असतात ते गेटच्या लेवलचे असतात का? नाही, एक इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या लेवलचेच असतात, इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्याच लेवलचे असतात. किंवा तुमच्याकडे प्रिव्हियस पेपर्ससुद्धा अवेलेबल होऊन जातील आयोगाच्या साईटवरनं. किंवा तुम्ही आपल्या टेलिग्रामलाही जॉईन होऊ शकता. तुम्हाला सगळे अपडेटेड पेपर्स त्यांचे आन्सर्स की सुद्धा अवेलेबल होऊन जातील. सो या टाईपमध्ये न्यूमेरिकल कंटेंट या टाईपमध्ये विचारलं गेलं. म्हणजे न्यूमेरिकल बघितलं असतं आपण 2019मध्ये एक 80 मार्क्ससाठीच आहे, इथं जवळपास 120 मार्क्ससाठीच आहे. 40 क्वेश्चन्स फॉलोड बाय 60 क्वेश्चन्स या टाईपमध्ये.
राहिला विषय आपला हा मेकॅनिकलचा, एक गोल्डन अपॉर्च्युनिटी बऱ्याचशा वर्षानंतर जी आलेली आहे त्यासाठीचा आपण एक मेन्सचा सिलेबस थोडा ओव्हरलुक करून घ्या. कारण काही स्टुडंट्स असे असतात की ज्यांचा प्रीचा अभ्यास खूप चांगल्या लेवलला झालेला असतो, ते सायमल्टेनियसली प्रीचा अभ्यास करता करता मेन्सचा पण अभ्यास करत असतात. कारण काही सब्जेक्ट जर आतापासून जर फार स्ट्रॉंग लेवलला जर प्रिपेअर झाले तर तेवढा तुमचा नंतरचा वेळ वाचतो बघा. प्री एक्झाम झाल्यानंतरचा जो मेन्ससाठीचा जो अगोदरचा स्पॅन असतो तो वेळ वाचून जाईल तुमचा. या केसमध्ये जर आपण बघितलं पेपर 1 मेकॅनिकलसाठी थर्मोडायनॅमिक्स, मेकॅनिकल अँड टर्बो मशिनरी, हीट ट्रान्सफर या टाईपचे हे सगळे सब्जेक्ट्स, हे PDF आपल्या टेलिग्रामवरती सुद्धा अवेलेबल असणार आहे. आणि इकडे जर बघितलं आपण पेपर 2 साठीचं सॉम असेल, टॉम अँड व्हायब्रेशन्स, बघा हे जनरली गेटचा सिलेबस जसा असतो तसाच आहे ऑलमोस्ट, याच्यामध्ये काही चेंज नाही आहे, फक्त लेवल रिलेटिव्हली कमी असते याची. सगळे सब्जेक्ट्स ऑलमोस्ट हे गेटचे आहेत सगळे सब्जेक्ट्स. याच्यामध्ये ॲडिशनली बघतो आपण व्हायब्रेशन्स किंवा टर्बो मशिनरीमध्ये आणखी काहीसा छोटा मोठा पार्ट असतो, जसं की हे पॉवर प्लांट. नंतर ह्याच्यामध्ये बघितलं आपण सोलार आणि विंड एनर्जी, जे की रिन्युएबल एनर्जीचेच पार्ट्स आहेत. मेकॅनिकल मेजरमेंटमध्ये जर बघितलं आपण तर मेट्रोलॉजी. सो हा आहे आपला हा मेन्सचा सिलेबस. एक 200 क्वेश्चन्स, 400 मार्क्स. नंतर असणार हे इलेक्ट्रिकलसाठी पेपर 1 पेपर 2 त्याच टाईपमध्ये. ओके, याच्यामध्ये जर बघितलं आपण हे सगळे सब्जेक्ट मेन्शनच आहेत. वर्क, पॉवर, एनर्जी, बेसिक्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक अँड सुरुवातीचे काही बेसिक्स आहेत. नंतर हे अप्लाइड आहेत, सिंक्रोनस मोटर, ॲनालॉग, डिजिटल, सेन्सर्स, पॉवर डिव्हायसेस वगैरे वगैरे. पेपर 2 मध्ये प्रोटेक्शन डिव्हायसेस 1, 2, 3 आणि हे असलेले सगळे सब्जेक्ट्स. म्हणजे तुम्ही आतापासून सुद्धा काही लेवलला या सब्जेक्ट्सला महत्त्व द्यायला सुरुवात करू शकता. नंतर उरला प्रश्न मेकॅनिकल प्लस इलेक्ट्रिकल यांच्यासाठीचा कॉमन सिलेबस काय असणार आहे. तर ह्याची दाट शक्यता अशी आहे, मागच्या काही ॲनालिसिसप्रमाणे ह्यांनी जसं कॅटेगराईज केलं आहे पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 कंप्लीट मेकॅनिकल, पेपर 2 कंप्लीट इलेक्ट्रिकल. अगोदर प्रिव्हियस इयर्समध्ये याचं थोडंसं वेटेज वेगळं असायचं, तर ह्याच्यामध्ये कंप्लीट क्लिअर असं तर दिसतं आहे की पेपर 1 कंप्लीटली हा 100 क्वेश्चन्स 200 मार्क्ससाठी, 100 क्वेश्चन्स 200 मार्क्ससाठी असं असण्याची शक्यता आहे याच्यामध्ये. याच्याही व्यतिरिक्त तुम्हाला जर आणखी डिपार्टमेंटल माहिती हवी असेल किंवा आणखी मेन्सची प्रिपरेशन स्ट्रॅटेजी हवी असेल तर आपल्याच एक्झाम स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती एका सरांनी एक प्रॉपर देशपांडे सरांनी प्रॉपर व्हिडिओ बनवला आहे, जे की ऑलरेडी MES क्वालिफाईड आहेत, गेट क्वालिफाईड आहेत. तर तुम्ही त्यांच्या व्हिडिओलासुद्धा रेफर करू शकता. नॉन टेक्निकलच्या सिलेबसची जर तुम्हाला आणखी डिटेल ॲनालिसिस हवी असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवरती ती तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल अपकमिंग वीक्समध्येच. जरी आयोगाच्या नोटिफिकेशनप्रमाणे सिलेबसचं जे आहे नोटिफिकेशन त्यामध्ये त्यांनी जरी म्हणलं असेल की मराठी, इंग्रजी 10वी लेवल 12वी लेवल, तर मी तर म्हणेन की त्याच्याहीपेक्षा तुम्हाला एक MPSC लेवलचंच वर्कआउट करावं लागणार आहे. तुम्हाला लँग्वेजसाठी दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल असणार आहेत, मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये सुद्धा. आतापासूनच अभ्यास करण्यासाठी तुम्ही कुठलीही एक लँग्वेज सिलेक्ट करू शकता आणि त्याच्या अकॉर्डिंगली वर्कआउट करू शकता. त्याचा मिनिंग असा नाही की मराठी ही इंग्लिशमध्ये विचारली जाईल. मराठी ऑब्वियसली मराठीमध्येच, इंग्लिश ही इंग्लिशमध्येच असणार आहे. बाकीच्या सब्जेक्टसाठी बोलतोय मी. जशी आपली ऑलरेडी ऑनलाईन बॅच चालू झाली आहे तशीच आपली लवकरच ऑफलाईन बॅचसुद्धा अनाऊन्स करत आहोत आपण. तुम्ही टेलिग्रामला अपडेट राहू शकता, खाली लिंक्स प्रोव्हाइड केलेल्या आहेत. हा कोर्स जसा जसा ॲग्री स्टुडंटसाठी म्हणजे ॲग्री MPSC म्हणा किंवा ॲग्री प्री म्हणा आणि तसंच फॉरेस्टच्या स्टुडंटसाठी सुद्धा 100% युजफुल असणार आहे. तेच कंटेंट तुमच्या तिन्ही स्ट्रीम्सला असणार आहे. तुम्ही जर कोर्समध्ये ऑनलाईनची जर फीस चेक केली तर ते एकदम माफक दरामध्ये एकदम सुरुवातीच्या 500 स्टुडंट्ससाठी एकदम 3000 कमीत कमी फीस आहे 3000. त्यावरनं तुम्ही या कोर्सला सबस्क्राईब करू शकता. त्या कोर्सचे सगळे ॲडिशनल फीचर्स कंटेंट बघण्यासाठी तुम्ही एक्झाम स्टडी ॲपमध्ये जाऊन त्याला वर्कआउट करू शकता. याच्याही व्यतिरिक्त आणखी तुमच्या दुसऱ्याही काही समस्या असतील, अडचणी असेल, तुम्ही कधीही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून किंवा आपल्या क्लास लोकेशनला व्हिजिट करून आमच्याशी संपर्क साधू शकता. सो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. थँक्यू.